नमस्कार. असं कधी होतं का की आपण खूप प्रयत्न करतोय, पण यश काही मिळतच नाहीये? आजची ही गोष्ट अशाच एका मुलाची आहे ज्याने सततच्या अपयशावर मात केली. पण ही फक्त चिकाटीची नाही, तर योग्य दिशेने प्रयत्न करण्याची गोष्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. बघा, ही गोष्ट आहे केवळ प्रयत्न करणे आणि स्वतःला प्रशिक्षित करणे यातल्या फरकाची. खूप छोटा पण इतका महत्वाचा फरक आहे ना हा, की तोच ठरवतो आपल्याला यश मिळणार की अपयश. चला तर हाच फरक या कथेतून समजून घेऊया. आणि कथेच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत अपयशाचं चक्र. ही गोष्ट आहे सागर नावाच्या एका मुलाची. त्याचं एक मोठं स्वप्न होतं, एक खूप अवघड स्पर्धा परीक्षा पास व्हायचं. त्यानं खूप अभ्यास केला होता, मनात मोठी आशा होती, पण निकाल लागला आणि त्याच्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरलं. तो नापास झाला. त्याच्या स्वप्नांना बसलेला हा पहिला मोठा धक्का होता. पण गोष्ट इथेच थांबली नाही. त्यानं ठरवलं पुन्हा प्रयत्न करायचा. त्यानं अजून जास्त मेहनत घेतली. आणि काय झालं? तो पुन्हा नापास झाला. आता जणू काही अपयशाचं एक चक्रच सुरू झालं होतं. आणि मग काय? त्याच्या आजूबाजूचे लोक, जे कालपर्यंत त्याला प्रोत्साहन देत होते, तेच आता म्हणू लागले, "अरे सागर, कदाचित हे तुझ्यासाठी नाहीये. सोडून दे." विचार करा, हे शब्द ऐकणं किती कठीण असेल त्याच्यासाठी. आणि हा दबाव नुसता वाढतच चालला होता. नातेवाईक तर उघडपणे त्याची चेष्टा करायला लागले. त्याचे मित्रमैत्रिणी नोकरीला लागले, आयुष्यात पुढे गेले. आणि सागर मात्र अजूनही त्याच परीक्षेच्या तयारीच्या चक्रात अडकून पडला होता. तो आता पूर्णपणे एकटा पडला होता. आणि मग अखेर तो दिवस आलाच. त्याची सगळी हिंमत तुटली. त्याला वाटलं, आता बस, सगळं सोडून द्यावं. यश खूप दूर होतं आणि अपयश अगदी जवळ उभं होतं. पण म्हणतात ना, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते. त्याच्याही आयुष्यात एक असा क्षण आला ज्यानं सगळ्यांच्या सगळं बदलून टाकलं. तो क्षण होता एका प्रश्नाचा, ज्या प्रश्नानं त्याला एक नवी दिशा दाखवली. कारण कधीकधी उत्तरं बाहेर नसतात, ती आपल्या आतच असतात. त्या रात्री तो एकटाच बसला होता आणि त्याने स्वतःलाच एक प्रश्न विचारला, मी खरंच माझा 100% दिला, की मी फक्त प्रयत्न करतोय असं दाखवत होतो? प्रश्न साधा होता, पण याचं उत्तर त्याच्या संपूर्ण भविष्याला आकार देणारं होतं. आणि तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला जाणवलं, तो फक्त प्रयत्न करत होता, पण 100% देतच नव्हता. बघा, प्रयत्न करणं म्हणजे काय? तर लक्ष सतत विचलित होणं, अभ्यास नीट न करणं आणि चुकांना घाबरत बसणं. याउलट 100% देणं म्हणजे काय? तर एक स्मार्ट प्लॅनिंग, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रत्येक चुकीतून काहीतरी नवीन शिकण्याची तयारी. या एका जाणीवेनं त्याला नवी उमेद दिली. त्यानं ठरवलं, आता फक्त प्रयत्न नाही, तर एक पक्की योजना आखायची. प्रयत्नांना प्रशिक्षणाची जोड द्यायची. चिकाटीसाठी एक नवीन आराखडा तयार करायचा. आणि ही होती त्याची नवीन एकदम पक्की योजना. त्यानं दिवसाचे अभ्यासाचे तास ठरवून टाकले. नियमित उजळणी सुरू केली. दर आठवड्याला मॉक टेस्ट दिल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, चुकांना घाबरण्याऐवजी त्यातून शिकायला सुरुवात केली. हा आता एक पद्धतशीर दृष्टिकोन होता, नुसती मेहनत नव्हती. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच होता की यावेळी त्याने फक्त कठोर परिश्रम नाही केले, तर त्याने स्मार्ट आणि सातत्यपूर्ण काम केलं. मेहनतीला योग्य दिशेची जोड मिळाली होती. तर मग ह्या नवीन दृष्टिकोनाचा परिणाम काय झाला? त्याला जे मिळालं ना, ते केवळ एका परीक्षेच्या निकालापेक्षा खूप मोठं होतं. कारण खरा पुरस्कार कधीकधी मिळणाऱ्या यशापेक्षाही मोठा असतो. त्यानं नवीन योजना आखली. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले आणि मग अखेर तो निकालाचा दिवस आला. या सगळ्या प्रवासात त्याचं सातत्य खूप महत्त्वाचं ठरलं. त्याचे हात थरथरत होते जेव्हा तो निकाल पाहत होता. आणि हो, तो परीक्षा पास झाला होता. ज्या स्वप्नासाठी तो इतके दिवस लढत होता, ते आज खरं झालं होतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण हे अश्रू फक्त पास झाल्याचे नव्हते. तर जेव्हा सगळं जग त्याच्या विरोधात होतं, तेव्हाही तो हारला नाही, तो लढत राहिला, याचे होते. खरा विजय त्या निकालाच्या कागदावर नव्हता, तो त्या न डगमगता उभं राहण्यात होता. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो? या चिकाटीच्या शिल्पकाराचा खरा संदेश काय आहे? संदेश अगदी सोपा आहे. अपयश हे अंतिम नसतं. यश त्यांनाच मिळतं जे शिकतात, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवतात आणि शेवटपर्यंत सातत्य टिकून ठेवतात. सागरची गोष्ट आपल्याला हेच तर शिकवते. ही कथा जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी मागे सोडते.
आपल्या आयुष्यात अशी कोणती भिंत उभी आहे जिला पार करण्यासाठी केवळ प्रयत्नांची नाही तर एका नवीन स्मार्ट योजनेची गरज आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?